आताची मोठी बातमी जाणून घेतोय। एसआयटीची टीम आणि फॉरेन्सिकची टीम ओकस प्रॉपर्टीत दाखल झाली आहे। आज अगदी तिसऱ्या दिवशी ओकस प्रॉपर्टीची तपासणी होती आहे। उद्या अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे, त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मात्र त्याआधी त्याच्या सगळ्या व्यवसायाची कठोर चौकशी होताना पाहायला मिळत आहे। आज सलग तिसऱ्या दिवशी ओकस प्रॉपर्टी इथे एसआयटीची टीम आणि फॉरेन्सिकची टीम तपासणीसाठी दाखल झाली आहे। तर फॉरेन्सिक टीम कडून काही पुरावे मिळतात का, ते आता सध्या तपासणं सुरू झालेलं आहे। कारण की या प्रकरणांमध्ये पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसारच पुढचे धागेदोरेही हाती लागणार आहेत। तर याच सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। पाहूयात। अशोक खरात याचा चौकशीचा आज 10वा दिवस असून सकाळी 10 वाजेपासूनच अशोक खरात याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर दुसऱ्याकडे ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी काही वेळापूर्वीच एसआयटीची टीम आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन हे देखील दाखल झालेले आहेत। खरं तर त्यांच्यासोबत फिर्यादी देखील आहे। फिर्यादी करून या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाते। नेमकी अशोक खरात याची मोडस ऑपरेंडी काय होती, या सर्व याची माहिती घेतली जाते। तसंच या ठिकाणून काही पुरावे देखील आज हस्तगत केले जात आहेत। खरं तर आज फॉरेन्सिक टीम आणि एसआयटीचा या ठिकाणी चौकशी करण्याचा तिसरा दिवस असून उद्या अशोक खरात याची पोलीस कोठडी संपणार आहे। उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। खरं तर अशोक खरातला देखील या ठिकाणी ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी आणलं जाऊ शकतं, अशी देखील माहिती आपल्याला सूत्रांनी दिली। जर आपण एकंदरीतच बघितलं तर आज तिसरा दिवस असून या ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम असेल किंवा एसआयटी असेल या ओकस प्रॉपर्टीची तपासणी करताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।